का बाई महाजन तो बाई अशी लागली का नाही का खूपच. आणि आईचं अजून काय करून राहिली ना काय नाही ते तर मला स्वयंपाक घरात दिसतच नाही. आणि ते वहिनी मस्त भाजी बनवून राहिली, मस्त वास येऊन राहिला, पोया भाजी मस्त बनवून राहिल्या वहिनी. हा स्वयंपाक मस्त बनवून राहिल्या. अरे ह्या आईचं काही होते आणि काही करते काय माहित का. हिचं काही समजतच नाही, लवकर करतच नाही आई. यायचं अल्लग न एकात ना अल्लगच्या नाही का माया सारे वांदे होऊन राहिले बा. वांदे भारी एक तर हे श्वेता नाही आहे घरी. श्वेता आली ते असती तर पटपट बनवलंही असतं तिनं. ते नाही आहे ना तर माय सारे वांदे होऊन राहिले सर्व इथं. डब्बाही बनत वेळेवर आणि इकडून तिकडून बनला तर आई आता काही दिसत नाही का काय, तर तिच्या डोळ्याला काय माहित कधी तिखटच जास्त टाकते तर कधी मीठच जास्त टाकते. हा काय माहित काय करते ना काय नाही. तर भाजी बी बरोबर बनवत नाही आई आता. मनच नाही आहे जाग्यावर आईचं. पहिल्यासारखी बनवत नाही, नाही तर पहिली मस्त बनवे आई. हा मस्त चरक वरक बनवे, आता बनवतच नाही चांगली. आई अय आई. काय म्हणतो रे बाबू? काय झालं रे श्याम्या? झालं रे काय म्हणून राहिला तू? खाऊन भूक लागली ना आई, जेवतो म्हटलं तिकडे इस्त्याकडे जाऊन बसतो पट्ट्या जवळ. तर तुझ्या स्वयंपाक व्हायचाच आहे अजून, काय करून राहिली तू? ए बाबू मला काय त्या गॅसवर नाही जमत बाबू. आ इकडं गॅस कमी करायला गेलं का बंदच होते, वाढवायला गेलं का पोळीच जळते, इकडं बंद करायला गेलं का पूर्ण गॅसच बंद होऊन जाते, आणि वाढवायला गेलं का भाजीच जळते. काय करू मग मी? आता चूल पेटवतो आणि चुलीवर करतो भाजी पोया. थांब बापा आता साली कामाहून थोडा वेळ बसू दे, मला मायवाली कंबर सराई करू दे. लवीची आली ना आई तू. हा लवीची आली ना कामावून. हो सोले गिले नाही काढा लागलं. आता ते महाराणी थोडी काढणार आहे सोले, दुपारून काढून ठेवून बा आणि बनवून बा स्वयंपाक असं नाही ना. आता माय मलेच करा लागून राहिलं का नाही. आता सोले दोघापुरते म्हटलं तरी काढाच लागन ना बाबू. सोले काढत होती आता बनवतो. सोल्याची डाळ 2-4 पोळ्या टाकून देतो, पेटवला इसतो, कणिक भिजवतो पेटवला इसतो आणि बनवतो लगेचच. आता हे कधी बनवून चुलीवर? चुलीवर वेळच लागते इले बनवाले. मले लागून गेली आज भूक. मा झोपली ते गॅसवर. त्या शेगडीवर त्या वहिनीसोबत भांडण झालं तर झोपाले. आणि आता त्या शेगडीवरही स्वयंपाक बनवत नाही म्हणते गॅसवर. शेवटी चुलीवर तर बनवूनच राहिली होती. मग कायलेच त्याच्यासोबत झगडा केला गॅससाठी, तर काय माहित का इले आईले मोठं ही आहे. म्हातारपणी कायलेच पाहिजे एवढं तर काय माहित. का नाही लय भूक लागली, एक थंडीची लागते भूक. आणि मी जेवतो पहिले. त्या वहिनीच्या तिथंच घेतो, वहिनीनं काय बनवलं काय नाही तर त्याच घेतो, जेवतो आणि पळतो घराच्या बाहेर जाई तिकडं. त्या माणसाला जेवण देऊन देतो आणि मग का नाही मी जेवतो आणि त्या पोराला देतो बाई जेवण. त्या माणसाला पहिले पाहा लागेल ना बाई, वाढून तर घेतलं या माणसासाठी. आहे का नाही आहे? नाही तर मी घेऊन जाऊ टाट रूम मध्ये ते चालले जाऊ बाहेर. पहिले टाट इथंच ठेवून देतो आणि जातो बरं. कुठं आहे ना कुठं नाही तर वाढलं तसंही वाढ करते आणि उठून पाहिजे लगेचच. माणूसही मोठा पागल करते. झाला आहे हो म्हटलं स्वयंपाक, जेवून घ्या म्हटलं. हो वाढ म्हणते, येतो म्हणते मी लगेच. आले का नाही तर पाहतो पहिले. त्याच्यावरच ठेवून देतो टोपलीवर टाट आणि जाऊन पाहतो आले का नाही आले तर नाही तर मग त्या रुद्रायला पाठवा लागल. अरे टाट वाढूनच दिसून राहिलं. दादासाठी की वाटलं असं. चल चहा बहीण मावीन घेतो ना, तिकडं जातो माझ्या रूम मध्ये जेवाली. भूक लागून गेली काय करू मग. जाऊ दे घेऊन जातो. बोला तर बोला वहिनी काय करणार आहे. जीव तर नाही घेणार मायाला, जीव घ्यायला. खाल्लं तर खाल्लं, आता भूक लागली तर घेऊन जातो मी वहिनीचं. जाय वहिनी घेऊन राहिले वाटते. अरे वहिनी घेऊन राहिले. चल ताट घेतो पहिले आणि जातो मी माझ्या रूम मध्ये, दरवाजा लावून देतो अंदरून. होईपर्यंत वाट पाहू मी. जाय जेवून घेतो मी आता. जेवण याच्या पहिले निघून जातो मी. आले वाटते चला पटकन निघाव. टाट कोण नेलं बाई? रुद्रचे पप्पा आला का? रुद्रचे पप्पा नेलं का बाबा टाट? नेलं असं त्यानंच नाही तर त्यानंच नेलं. मी तिकडं गेली बाई त्याले बोलवाले आणि इकडून आले, कधी आले आणि कधी नाही तर टाटही घेऊन गेले. सोबत जेवायचं म्हटलं तर तिकडे घेऊन गेले स्वतःच्या सातानं. अरे वा, तशी येत तर नाही बाई ते कधीच. आम्ही हो गड्या रुद्रचा पप्पा तर कधी स्वतःहून घ्यावं म्हणा, पाणी नाही घेत स्वतःहून. तर बायकोले दाशी बनवून ठेवलं सारं. पाणी द्यावा, छाये जेवण द्यावा, तेल देऊन माई चड्डी देव आणि माई बन्यान देव करते तो माणूस. आणि खरं स्वतः वरून घेते का स्वतःच्या हातानं? मग कुठं गेलं गड्या टाक? 5 मिनिटं झाले मी बाहेर गेली तिकडे पाहिले तर लगेच टाट गायब. वाढलं होतं का नाही वाढलं होतं गड्या मी? नाही वाढलं होतं ना मी. टाट तर वाढलं होतं. आलो ना मी. आवाज देऊन राहिली होती तू तिकडं. मी त्या याच्या घरी होतो, आपल्या अरण्याच्या घरी. मला आवाज आला तुझ्या म्हणून आलो मी जेवायला. तू काय करून राहिली मग वाढलं जेवण? अरे तर म्हणलं ह्यो माणूस स्वतःच्या हातानं घेणारच नाही वाढून. टाट कुठं गेलं मग? टाट झाले आजी मी वाढून ठेवलं टाट आणि तुम्हाला आवाज देतो म्हटलं तुम्ही रूम मध्ये आहे तर असं वाटलं मला. तर तुम्ही हाय नाही इकडे टाटच काय झालं जी मी वाढलं तर? गायब नाही झालं तुझे टाट. श्याम्याने नेलं. तू वाढलं होतं काय? तोच घेऊन जाताना दिसला. मी येऊन राहिलो दरवाज्यातून आणि तो त्याच्या रूम मध्ये जाऊन टाट घेऊन गेला. मला तरी वाटलं का आई बाहेर दिसून राहिली मला चूल पेटवत. आणि जेवण कुठून नेऊन राहिला. इथूनच नेलं त्यानं, मला माहित आहे. माहिती आहे का मी तिकडून येऊन राहिलो होतो आणि तो त्याच्या रूम मध्ये घुसला. त्यानं नेलं टाट. अमाय हो का जी. आता मग मला धोक्यापुरतच बनवलं होतं जी मीनं. पण मग आता मला पोया टाका लागून अजून, नाही तर थोडसा भात मांडा लागून. मग आपलं जेवण होणार नाही ना. अजून कणिक भिजवा लागून मग मला थोडीशी. आता 2-3 पोयाची 2च पोया उरल्या आहे त्याच्यात. जाऊ दे जेवढं आहे तेवढं घेऊन ये. रूम मध्ये जेवून घेऊ. जाऊ दे.
जाऊ दे, काही नाही होत. आता त्या पोट्याला काय म्हणतो मग आता, घेऊ नको असं म्हणतं तरी काय तरी. आता ती आई 13 वाजता स्वयंपाक बनवते, तिची चूल पेटवणं, हे करणं ते करणं. जाऊ दे. असं काहीपर्यंत चालन जी रुद्रचे पप्पा. बरं मला करायला काही तरच नाही जी, मग असं नाही म्हणत त्यानं घेतलं नाही घेतलं भूक लागली काही नाही तेवढं. पण मग मी आता आपल्या दोघापुरतंच केलं होतं मी. आता मग मला अजून डबल 2-3 पोळ्या टाकायला लागन. जेवायला बसल्यावर मग अर्ध्या भुकेनं मग राहत नाही ना माणूस. असं आहे ना, जेवायला बसलं तर लागतेच जेवण. 2च पोळ्या येईन मी, नाही एक काम करतो थोडासा भात मांडून देतो. दे मांडून दे. जाऊ दे, 2-4 पोळ्या जास्त टाकत जा त्याच्यासाठी बी. जाऊ दे, काय करतो मग आता, त्याचं कुठं मारणं करतं. एक तसं काही डबा घेऊन गेलं नाही ते फक्त रागा आई ते चुलच पेटवत राहिली जी. त्या ठिकाणी गॅसवरचा स्वयंपाकच करता नाही येत. मग मी पाहिलं सकाळी नुसतं पोया जळल्या, त्या भाजी जळली म्हणून त्यानं डब्बा नाही नेला शांभवनं. मग तिथं 4 चौघात बसा लागते. जळलं नेन का, मला वाटलं होतं थोडंसं का द्या बा डब्यात 2-4 पोया टाकून. पण मग तुमच्या डब्याची आपत येत होती. तुम्हाला काय दिलं असतं, त्या पोराला काय दिलं असतं मग. घे 2-3 पोळ्या असेल ना त्या दौडीत. हो 2-3 पोळ्या गिळे आहे. तसं भात लावून दे, होऊन जाते. तसं बी आपला रुद्र भातच खाते जास्त करून. लावून दे आता, पोया नको नको भिजवत बसू. लाव. तर ठीक आहे, मी भात देतो टाकून थोडासा आणि येतो तिकडं. आणि आण बरोबर 1 गिलास छाया पाणी आण. हे असा माणूस आहे हावाला. इथं आला माणूस, आपण पाणी नाही घेतलं, तिकडं गेला ना मला म्हणते पाणी आण म्हणते. किती शायना माणूस आहे का नाही हावाला. ऐकू करते ताव डोक्यावर बसते. मी नाही आणत पाणी, इथं आले आणि इथं कोण नाही घेतलं जी तुम्ही पाणी. मी नाही देत पाणी गिनी. आणता का नाही पाणी, पाणी आणलं का 1 गिलास. नखरे नको करू. सासू बिसू कधी येते हो जेती. नाही मारलं का जीवाले तिच्या नवऱ्यानं, काऊन मारते व निसता तो बैताड तोंड्या. फालतूत दिलं बाई सर्व्हिस पाहून ते धडाचा न वळाचा वैस कराय मोठा आहे. तरी एवढी चांगली पोरगी असून मारते तिले. काही नाही ना काही नाही. माझी सासू कधी येणार ते नाही माहीत, पण का नाही जतीनचा फोन आला होता. जतीनजी म्हणे मामाच्या घरी घेऊन गेले म्हणे जीवाले. त्याचा मामा आहे का नाही, एक ते खेडेगावात राहते. तर ते कोणतं गाव आहे का कडे, भलतंच गाव सांगितलं त्यानं, मला नावही नाही माहीत. बेडकीन असं काहीतरी म्हणे बाई. तर त्या गावात गेली म्हणते जीवाले घेऊन. 2 जण माझे सासू सासरे. अच्छा, मामाच्या घरी. काऊन मामाच्या घरी इकडं घेऊन या लागत होतं त्या पोरीले जीवाले. नाही, जतीनजीला मी तसंच म्हणलं होतं. तर जतीनजी म्हणे ते जीवा म्हणत होती म्हणे का इकडं नाही येत, गावातल्या काय गोष्टी करते निसत्या, तर म्हणून येत नाही म्हणे म्हणते इकडं. तर इकडं नाही येऊन राहिली म्हणे, मामाच्या घरी जातो तिथंच ठेवलं म्हणे तिले. आणि मग माझी सासून सासरे ये ना आता 1-2 दिवसात तिथं राहील ना. मग भावाच्या घरी माझी सासू 1-2 दिवसात या. आता काय करते ना काय नाही. लय शाय नाही तिचा नवरा. मागे एवढं मोठं भांडण होऊनही बी अजून मंदा चांगला वागला. आणि आता अजून तिने मारमोदाड केलं आपल्या जीवाले. सासूचा नंबर आहे हो माझ्याजवळ. नंबर लावून पाहतो फोन. फोन लावले काय झालं काय नाही तर. हॅलो आजी, कौसुबाई मी बोलत आहे, निर्मला बाई. आजी कधी येता म्हटलं. पोरीच्या घरी गेल्या तर तिकडंच आहे, अजूनपर्यंत यायचंच आहे. कधी येता जी गावाकडे. आम्हा निर्मला बाई होय का, तुम्ही फोन केला का जी बाप्पा. येतो ना जी, येतो ना, येतो 1-2 दिवसात येतो. आता इकडं ह्या पोरीला घेऊन आलो का नाही जीवाले, आपल्या दादाच्या घरी आलो आम्ही इकडं. तर मग इथंच आहोत. आता दादा म्हणते थांबा 2-3 दिवस, तसे येत नाही म्हणते तुम्ही. तर मग थांबून आहे, येऊच देऊन नाही राहिला तो माझ्या दादा. काय झालं जी असं. लय मारलं का त्यानं जीवाले. नाही मारलं गिरलं नाही, 1-2 चापटाच मारल्या. लय गी नाही मारलं, पण बोलते बेकार लय. आणि चांगला नाही वागत तिच्यासोबत. काय माहिती त्याचं काय विचार आहे ना काय नाही. तर पोट्टी मोठी लढते जीवा. मग तिला म्हणलं चाल हो गावात, तिकडंच राहायचो. तर काय करू म्हणते येऊन तिकडं. तर मग मी म्हणलं आता मग काय करते, याच्या हाताखाली मरतं काय म्हणलं तू. विचारायला आता काय करावं ना काय नाही. पोट्टी एका मतावरही राहत नाही जी. इकडून नाही केलं तर आपल्याच धाक, आणि तिकडून नाही केलं तर आपल्याला धाक. असं आहे. पहिलेच तिच्या पसंत नव्हतं, म्हणजे तिची इच्छा नव्हती लग्न करायची. तिला शिकायची इच्छा होती. तर आता सर्व्हिसवाला आहे बा, तर आम्ही जबरदस्तीनं दिलं बाई लावून. इकडून तिकडून चांगलं व्हायचं ते असं झालं. तोही मोठा बारीक आहे, मारकून द्यावानाचा न बोलते मोठा. हे दे ना जी केस टाकून जी. पोरगी आहे, अर्धी खावटी भेटते, जाऊ दे अर्धा पगार भेटते. नसन चांगला राहत त्याला आणा जाग्यावर, त्या टाकून 1 केस. नालायक वानाचा भल्लाच बदमाश आहे जी तुमचा जवाई. काय रे एवढ्या चांगल्या पोरीले माराव ना बोलावची बिनपालतू. पण ते पोट्टी तर ऐकली पाहिजे ना जीवा. तिने म्हणलं तसं माझा भाऊ तसाच म्हणून राहिला. बाई म्हणते त्याला जाग्यावर आणायचं आहे, त्याच्यावर आपण म्हणते केस टाकू कोर्टात. आणि ठेवलं चांगलं तर ठीक, नाही तर म्हणते त्याला म्हणते खावटी मागू. तर ते तशी नाही म्हणते. केस टाकली तर मला म्हणते नांदवण नाही तो नेणार नाही. आणि गावात किती दिवस राहू म्हणते मी. बाया बोलन नाही का, लोक बोलन नाही का, बदनामी होय. एक पोरगी आहे म्हणते माई. आजी आपल्यापेक्षाही विचार करते ती जीवा. अलगच आहे बाई ते पोरगी. माय बाई हो, खरंच बाई पोरीचं चांगलं झालं तर बरं, नाही झालं ते असं.
अरे पण त्याच्या हाताखाली मरण्यापेक्षा आणि मार खाण्यापेक्षा बाई अर्धा पेमेंट भेटते म्हणा, तिला येऊन जाय. राहू दे, कोणती बाया म्हणते व आता साऱ्याच्याच घरी आता दोनदारच राहते बाप्पा, कोणी नाही म्हणत. आणि लोकांकडे कुठं लक्ष देत बसतं, आपलं जीवन खराब करता का लोकांच्या पायी. जाऊ दे म्हणा, तिला ये ना म्हणा. म्हणलं बाप्पा, माझ्या भावाने समजावलं. जतीनचाही फोन आला होता, जतीन इकडून आला होता, मग इकडं मामाच्या इकडं आला आणि इकडून गेला तो औरंगाबादले. त्याने लय समजावलं, तू नको टेन्शन घेऊ म्हणे, मी हाव म्हणे त्यासोबत. पण ते पोट्टी काही ऐकतच नाही, म्हणते आम्हालाच बोलते बाई ते वाली. म्हणते तुम्हाला ज्या वेळेस लग्न करत नाही पाहिजे नव्हतं, माय मतानं ऐकले नाही म्हणे तुम्ही, आणि दिलं म्हणे माय लग्न करून. आता मी म्हणते का मला लग्न नाही राहायचं, खावटी नाही मागायची त्याच्या जोडून. आता तुम्ही म्हणते का सोडून दे, काय करू म्हणते, सोडून माझी एक पोरगी आहे म्हणते, अशी म्हणते ते. सांगा बरं. पण तो सारखा सुद्धा राहत नाही ना जी, मग मारच खात राहतो म्हणते का हे जीवा. सांगतच नाही ते घरी, मारलंय बी न शिवाय दिले तरी सांगत नाही. माय भाऊ गेलता तिच्यावाल्या घरी, आता तिकडं जवळ एक पोरगी पाहायला गेला वाटते, कोणाची वय तर तिच्याच गावाकड. तर हिच्या घरी गेला होता, मग जीवाच्या घरी माय मोठा दादा, तर याची भांडणच चालू होते म्हणते. तर मग आम्हाला फोन आला तेव्हा माहीत पडलं नाही, तर ती पोट्टीनं कुठं सांगितलं होतं जी. सांगतही नाही ते पोट्टी, सांगाले जीवा सांगतच नाही. आम्ही गेलो, तिला आणलं, ते म्हणते 2-4 दिवस राहतो ना मी जातो म्हणते. माय बाई हो, काय करावं बाप्पा, काय करावं बाई या पोरीचं. म्हणलंय लागेच तिले, मी म्हणलं काही मागू नको लागेच खावटी मावटी. त्या पोरीले आम्ही काही शिक्षण करत नाही का म्हटलं, त्या भाऊ आहे आम्ही आहो म्हटलं. चाल म्हटलं, मार कायले खात राहतं, कायले त्याचे बोलणे ऐकतं म्हटलं, तुला मादल्यावानी करते म्हटलं जवाई, चाल म्हटलं. तर लढते निसती, काय करू येऊन काय करू येऊनच करते बाई ते. काय करू, आमचा इकडं धाक होते जी, रात्रभर झोप नाही लागली मध्ये इथं दादाच्या घरी बी. नाही तर काय व बापा, झोप लागन का माय बापा रे पोरीचं असतं असल्यावर. पाय तो काय म्हणते तर समजाव करतो, येत असं तर घेऊन येतो बापा तिले. आणि नाही तर मग दादा म्हणते राहू दे 2-4 दिवस इथंच, तिचा राग शांत झाला तो जवाई घ्यायला आला तर पाठवून देईन म्हणते. आम्ही जातो म्हणते त्याच्या घरी, समजाव करायला त्या जवायले. पोट्टी नाही ऐकत माझी, माय पोरगी आहे, माय पोरगी साय करते निसती. तिला म्हटलं त्याच्यावर केस टाकू खावटी मागू, तर ते नाही म्हणते. तिला म्हटलं घरी चालवा, राहू दे म्हटलं त्याले, नको जाऊ आम्ही पोचतो तुले, पोरीले शिक्षण करतो, तर तसंही नाही म्हणते. ते म्हणते काय मला तेच नाही समजत, मारच खात राहतो म्हणते का, काय माहित का बापा जी. पण अशानं त्याची हिंमत वाढते ना जी तुमच्या जवळची. 2-4 दिवस आणानी इकडं, पुन्हा त्याच्या घरी नेऊन द्या, त्याले वाटते का इले सवयच आहे, राहते 2-4 दिवस नाही येते मायाच चौडं. तसं सोन राहिलं ना मग आता, तसंच राहिले. आता काय करावं, ते पोट्टी ऐकतच नाही, तर आम्ही येऊन जातो बापा 1-2 दिवसात. आता काय करता, तिच्या पायी हारलं ना. इकडं वावराचं कोण पाय, दोघंही नवरा बायको इकडं आले, जतीन तो तिकडं गेला, याले आता या लागन ना आम्हाला किती काही नाही म्हटलं तरी गावात. हो येऊन जा, या तिले घेऊन यायचं असन ते येऊन जा, समजाव करा, फालतू हे नको करू म्हणा. एखादी अर्मी लागली गिगली तर लय मारलं का त्यानं. 2-4 चापटा करते ते. पण आता कितीक मारलं ना कितीक नाही, दाखवतही नाही ते, लढतच राहते. मग या, मी आल्यावर बोलतो तुमच्यासोबत. मी ज्योतीलेच विचारून राहिली होती जीवाचं काय आहे काय नाही, तर ज्योती म्हणे मला एवढं माहित नाही आहे. तर मी म्हटलं चला मी फोन करतो. बरं झालं म्हणा तुम्ही फोन घेऊन केला तर. बरं ठीक आहे, येतो 1-2 दिवसांना. हो जेवल्या का. आता जेवतो ना, जेवतो. नंदीचंही मोठं बेकार आहे हो ज्योती, ऐकतही नाही हो जीवा ते माय बापाच्या मतानं. तशीच आहे आई ते, तशीच आहे. मागं एवढं झालं होतं, मी बोलली होती तिच्या नवऱ्याले, आणि हे जतीनजी बोलले होते, तर आणलं होतं आणि इकडं तर लपू तेच स्वतःहून फोन लावे. मग आता उचले नाही म्हणून तो डोक्यावर बसलेला आहे जास्त. काहून का हे वर करते का नाही, जाणून बुजून त्याच्या मागं पुढं फिरते, म्हणून तो एवढा मादल्यावानी करते तिचा नवरा. मग एकसारखी फोन राहिली बाई राणी ही. मीच बोलतो पण ते जास्त काही बोलत नाही होले हो, आणि नाही. बरोबर आहे ना, तिचं बी कसं मन लागणार आहे. एवढं मोठं आता 5-6 महिन्याचं लेकरू तिचं वालं पोटातच गेलं ते. काय करावं बाई, लयच बेकार झालं बाप्पा हे. बिचारी बोलतही नाही, चालतही नाही व्यवस्थित, घरातल्या घरातच. राणी बोल ना रोशनी, बोल ना काय म्हणता. भाऊजी कसे आहे हो. भाऊजीचं मन लय दुखलं असं ना, लय खुश होते म्हणते. सूरजजी सांगिते भेटले का मस्त लेकराविषयीच बोलले म्हणे ते. आणि आले नाही पण एवढे 8-10 दिवस झाले तुला इथं येऊन, तुला भेटाले गिटाले आले नाही भाऊजी. काय सांगू आता इले, आमच्या दोघातल्या मनात काय चालू आहे काय नाही कोणाला सांगू शकत नाही. आता हे मैत्रीण होती माईवाली, ते हे बी माई मैत्रीण राहिली नाही आता पहिल्यासारखी. पहिले हिच्या जवळ सर्व गोष्टी सांगू, आता पहिल्यासारखं बोलू शकत नाही. इले मनातल्या गोष्टी नाही सांगू शकत, कोणालाच सांगू शकत नाही. मी मनातल्या मनातच दाबून राहिली सगळ्या गोष्टी.
सागरजी सोबत आजही भांडण झालं माय. मला सोड चिठ्ठीत देतो म्हणते, आता खरंच सोड चिठ्ठी देते का तर काय माहित का ते. काहून हो, काय झालं हो राणे? एवढी विचार करून राहिली, तुझ्याला तोंड काहून असं झालं? भाऊजी बद्दल विचारल्याबरोबरच ते काय सांगू आता मी तुले, पहिल्यासारखी सांगू शकत नाही ना रोशनी. सांगाले काहीच नाही सांगू शकत. माय नळत एकटं इथं दिल्ली आहे, मागं तुनं झगडा लावला माझ्या घरी. आता मी रिक्स नाही घेऊ शकत तुले सांगून. काय बोलून नाही राहिली बाई बरोबर. काहून राणी काय झालं? तू पहिले माझ्याजवळ सगळ्या गोष्टी सांगे वर राणी. आपण किती चांगल्या मैत्रिणी होतो पहिले. आता तू एकही शब्द बोलून नाही राहिली पाहिजे अशी. काय झालं? आता मायवाला आणि सुरतचं जुडवाच्या वेळेस तूच होती. तू याच्यानं आमचं सक्सेस झालं लग्न, आणि आता काहून हो तू अशी करून राहिली? हो राणे, सांग ना काय आहे तर. मी नाही सांगणार कोणाला. तुला वाटते मी मागं असं केलं म्हणून आता अशी करणार नाही, सांगत मी कोणाला. नाही नाही तसं गिसं काही नाही आहे, आमचं बरोबर आहे सगळं. आता माझ्या नंदेचं लग्न राहील ना, आता 1 महिन्यावर आहेस तर जाईन मग नंतर 2-3 दिवसा पहिले. आता सध्याच इथं आराम करतो. घेवली का राणी? तू जेवण घेऊन करत जा बरोबर. जेवण घेऊन करत जा. आता एवढी मोठं म्हटल्यावर ते किती त्रास होते. दुसरी डिलिव्हरी झाली एक प्रकारची. ते जेवण घेऊन व्यवस्थित करत जा. आता त्याची काळजी घेत जा, जास्त टेन्शन नको घेऊ. आता झालं ते झालं, होईनच ना आता. काही होणार नाही अशातली गोष्ट नाही आहे. आता टेन्शन नाही घ्यायचं. टेन्शन घेऊ नाही काही वापस येणार आहे का ते लेकरू तिवाला? जाऊ दे आता, समोर व्यवस्थित काळजी घे जो. काय ना झालं हो राणी एवढं? असं तर कधी होत नाही हो. मी ना तर एकही केस नाही ऐकली हो असं. एवढं मोठं लेकरू पोटात झाल्यावर खरंच असं होते का हो? काय सांगू आता इले. रोशनी मला नको विचारू, मला ते नको आठवून देऊ ना. आता तू दुसऱ्या गोष्टी कर, मला नको आठवून देऊ. त्याच गोष्टी. गेलं तर गेलं, आता काय करू मी? राणी रडू नको ना अशी. रडतं कायले? मी जाऊ दे, बंद करते गोष्ट. जाऊ दे. राहू दे. आता राहुल दादा तू यापेक्षा मोठा आहे, मायापेक्षा मोठा आहे. आता त्याच्यासाठी आता एखादी चांगली पोरगी पाय मस्त. ती इकडलीच भाऊजीच्या नात्यात गीत्यात असन तर चांगली पोरगी. रडणं बंद कर ना राणी, आता रडणं बंद कर. तू रडूनच राहिली हो. आई बी म्हणे आता मागची रूम बांधणं चालू आहे का नाही, बांधणं चालू केलं ना सूरजनं, तर आई म्हणे त्याच्यासाठी पोरगी पाहू ना, त्याचंही उरकून टाकू म्हणे लग्न. राहुल दादाला ते एकदम स्टँडर्ड पोरगीच पाहिजे, कारण तोच एवढा स्टँडर्ड आहे. किती सुंदर दिसते बाई राहुल दादा, उंच पुरा मस्त दिसते. त्याला त्याच्याच सारखी पोरगी लागल. हो आता माहीत पडन ना. रोशनी मी काय म्हटलं, मी झोपतो आता, मला बरं नाही लागत. आपण उद्या बोललं तर नाही चालन का? तू माझ्या घरी ये जो ना उद्या. हो मी बी आता जाणारच होती, पण मी आता चालली होती इकडे आईच्या घरी. तर तुम्हाला बसून दिसली इथं एकटी. इस्तोय दिसला, चाल बा म्हटलं हिच्यासोबत तरी बोला म्हणून आली मी बोलाले. ठीक आहे, जा ना, झोपणं कर तू. आराम करत जाय बरं. आता थोडीशी तरी चांगला आराम कर गे. हे असं झाल्यावर थोडंसं हे होते. आराम करा, मी जातो घरी.